पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी नंबर 101 ते 110. या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील या ओव्या आणि श्लोकांमध्ये माऊली ज्ञानोबाराय यांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि आत्मस्थिती यांचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं वर्णन केलं आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान प्रगट झालं आहे त्याच्या दृष्टीने जगातील सर्व व्यवहार बदलून जातात. तो बाह्य रूपाने कर्म करत असला तरी अंतर्मनाने अकर्ता राहतो. त्याच्यामध्ये कर्तेपणा, फळाची अपेक्षा, अहंकार किंवा आसक्ती राहत नाही. अशा ज्ञानी पुरुषाचे स्वरूप आणि त्याची अंतस्थिती या ओव्यातून अत्यंत सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे. आपण एक एक ओवी आणि त्या ओवीचा अर्थ अशा क्रमाने पाहू. तेनेन पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्याने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले नाही तरी संपूर्ण विश्वाचे सत्य जाणले आहे. कारण त्याची दृष्टी बाह्य नसून आत्मदृष्टी झाली आहे. तो स्वतः काही करत नसल्याचा अनुभव घेतो, पण त्याच्याकडून सर्व कर्मे घडत असतात. कारण त्याच्यामध्ये मी कर्ता आहे हा अभिमान कुठंच शिल्लक राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे तो विषयांचा भोग घेत असला तरी अंतःकरणाने त्यात गुंतत नाही आणि म्हणून भोग घेत असून सुद्धा तो भोग करता राहत नाही. त्याचे मन विषयांपासून अलिप्त राहते. जसं कमळाच्या पानावरती पाणी टिकत नाही तसं संसार की त्याच्या मनावरती कोणताही परिणाम करत नाही. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. ज्ञानी पुरुष शरीराने एका ठिकाणी बसलेला असतो, पण त्याचे चैतन्य संपूर्ण विश्वभर व्यापलेलं असतं. त्याला सर्वत्र एकाच परमात्म्याचं दर्शन होतं. हे विश्व आणि मी वेगळे नाही असा अनुभव आणि प्रचिती त्याला यायला सुरुवात होते. तो स्वतःला मर्यादित देह मानत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्याचे स्वरूप बनते. जसे समुद्रातील प्रत्येक लाट समुद्रच असते तसं विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये तो स्वतःचाच अनुभव घेत येतो. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पावर्जितः ज्ञानाग्निग्ध कर्मानं तमाहो पंडितं बुधः. की ज्याच्या सर्व कृती कामना आणि संकल्परहित असतात त्याने ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपल्या कर्माचा अहंकार जाळून टाकला आहे. आणि अशा पुरुषाला ज्ञानी लोक खरा पंडित म्हणत असतात. येथे ज्ञानाग्नी म्हणजे आत्मज्ञानाची ज्वाला होय. या ज्ञानामुळे मी करतो मला फळ मिळावे अशा भावना नष्ट होतात. कर्म राहते पण कर्माचे बंधन उरत नाही. जया पुरुषांचा ठाई, कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कही संचरेना. त्या ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचा कंटाळा किंवा दुःख वाटत नाही. तो आपले कर्तव्य शांतपणे करत राहतो, पण त्याच्या मनामध्ये कर्मफळाची इच्छा मुळीच शिल्लक राहत नाही. तो कर्म करतो ते केवळ कर्तव्य म्हणून ईश्वरार्पण बुद्धीने, आणि यातून मला काय मिळेल हा विचार त्याच्या मनात सुद्धा येत नाही. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. मी हे कर्म करीन, मी यश मिळवीन, मी मोठा होईन अशा संकल्पनांनी त्या पुरुषाचे मन दूषित होत नाही. त्याच्यामध्ये कर्तेपणाचा अभिमान नसतो. तो प्रत्येक कर्म परमेश्वराची प्रेरणा समजतो
आणि म्हणूनच यश आले तरी गर्व नाही, आणि अपयश आले तरी सुद्धा त्याला कोणत्याही गोष्टीची खंत वाटत नाही. ज्ञानाग्नीचे मुखे, तेने जाळिली कर्मे अशेखे, ते ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ज्याने ज्ञानरूपी अग्नीने आपल्या सर्व कर्माचे बंधन जाळून टाकले आहे, तो मनुष्य रूपात दिसत असला तरी प्रत्यक्ष मात्र ब्रह्मस्वरूपच आहे असे जाण. आणि अशा ज्ञानी पुरुषामध्ये देहबुद्धी राहत नाही, तो परमात्म्यात पूर्णपणे विलीन झालेला असतो. तवा कर्मफलासंगम नित्य तृप्तो निराश्रयः, कर्माण्याभिप्रवृत्ती नैनम किंचित करोति सहा. जो कर्मफळाची आसक्ती सोडून नेहमी आत्मानंदात तृप्त असतो, जो कोणत्याही बाह्य आधारावर अवलंबून नसतो, आणि तो कर्मामध्ये सतत प्रवृत्त असून सुद्धा प्रत्यक्षात काहीच करत नाही, कारण त्याच्यात मी करतो हा भाव उरत नाही, आणि म्हणून कर्म असून सुद्धा त्याला कर्माचे बंधन लागत नाही. जे शरीरी उदासू फळभोगी निरासू, नित्यता अल्हासू होऊनी असे. तो ज्ञानी पुरुष शरीराविषयी अलिप्त असतो, विषय भोगांविषयी त्याला आसक्ती नसते, आणि तरीसुद्धा तो नेहमी आनंदी आणि प्रसन्न असतो. त्याचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून नसून आत्मस्वरूपातून उत्पन्न झालेला असतो. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा, पुरेन म्हणती धनुर्धरा आरोगिता. अर्जुना, जो आत्मज्ञानाच्या अमृताने सतत तृप्त होत असतो, तो संतोषाच्या गर्भातच वास करत असतो. त्या आत्मा आनंदाला कधीच पुरे झाले असे त्याला वाटत नाही. जसा एखादा रसिक अमृतपानाने अधिक आनंदित होतो, तसं ज्ञानीपुरुष आत्मा आनंदात अधिक रमत असतात. निराशीर्यता चित्मात्मा व्यक्तर सर्व परिग्रहा, शरीरम केवलम कर्म कुर्वन्नोऽप्नि किल्बिषम. ज्याच्या मनामध्ये कोणतीही अपेक्षा नाही, ज्याचे मन आणि इंद्रिये जिंकलेले आहेत, त्याने संग्रह वृत्ती सोडली आहे, असा पुरुष केवळ शरीर धारणेसाठी आवश्यक कर्म करतो आणि त्याला पाप लागत नाही. तो कर्म करतो, पण त्यामध्ये लोभ किंवा मोह किंवा स्वार्थ नसतो. या दृच्छाला संभदृष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः, समासिव सिद्धचो कृपात्वापि न निवर्त्यते. जो सहज मिळालेल्या गोष्टीत संतुष्ट असतो, सुख दुःख अशा द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो, त्याच्या मनामध्ये मत्सर नसतो, आणि यश अपयश या गोष्टी समभाव तो ठेवत असतो. तो कर्म करून सुद्धा कर्मबंधनात अडकत नाही. कैसा अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनी आशा कुरोडी अहम भावेसी. तो ज्ञानी पुरुष आत्मा आनंदाची गोडी अधिक अनुभवत राहतो. त्याने सर्व आशा, अपेक्षा आणि अहंकार पूर्णपणे सोडून दिलेले असतात. त्याचे सुख बाह्य जगात नसून आत्मस्वरूपात त्याचे सुख असते. म्हणून अवसरे जे जे पावे, तेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. आणि म्हणून त्याला जे काही सहज प्राप्त होते त्यातच तो समाधानी राहतो. हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव त्याच्यामध्ये राहत नाही. त्याची दृष्टी समतत्वाची होते. जो दिठी जे पाहे, ते आपणची होऊन जाये, ऐके ते आहे तोची झाला. तो ज्ञानी पुरुष जे काही पाहतो त्यामध्ये स्वतःचाच अनुभव घेतो. जे काही ऐकतो त्यातही त्याला परमात्म्याचेच स्वरूप दिसत असते, आणि त्याच्यासाठी सर्व विश्व हे त्याचेच स्वरूप बनते,
द्वैत नाहीसे होऊन एकत्र सर्वत्र एकच परमात्मा भरून राहिलेला आहे असा त्याचा अखंड अनुभव असतो. या 10 ओवींच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबाराय यांनी कर्मयोगाचे सर्वोच्च स्वरूप स्पष्ट केले आहे. खरा ज्ञानी कोण? आणि खरा ज्ञानी जो संसारात राहून सुद्धा संसारामध्ये अडकत नाही, कर्म करत असून सुद्धा अकर्ता राहतो आणि सर्वत्र परमात्म्याचे दर्शन घेतो. अशा स्थितीमध्ये मनुष्याला आत्मा आनंद समत्व आणि मुक्तीचा अनुभव प्राप्त होतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. आमचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.